नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। हिकाच्या वावरात तेच मम्मी नेते ते डगे उपटून। त्या दिवशी थोडे नेले, आता परत थोडे। आता आमचं सोयाबीन पण चांगलं सुकायला चालू झाले। तर मित्रांनो, मी म्हणजे वावरात फक्त असं मम्मी सोबत म्हणून जाईल, कारण इथून अडचणीतनं यावं लागतं ना खूप, ते झुरीतनं तिथून। तर म्हणून आणि साप वगैरे पण निघतात। मम्मी बोलते सोबत चल माझ्या। आज मी पहिल्यांदा ट्राय केलं बांधाचं गवत कापायला। हात दुखायला लागले माझे, तर इतकं ओढावं लागतंय ते असं। आणि पहिल्यांदा ट्राय केलं ते पण भीती वाटत हातावर येईल वेळा। थोडंसं कापलं, पण आता माझा हातच दुखायला लागला। म्हणलं जाऊ दे, मम्मी कापल, मी आपलं ये सोबत आलेलीच बरी आहे। मजा वाटते तशी मित्रांनो, हे सगळं असं नवीन अनुभव घ्यायला। पण ते विळानं असा हातावर पण सरकला जातो। मम्मीचं एक दोनदा बोट कापलं होतं ना, म्हणून मला भीती वाटते माझं नको कापायला, एक तर घरातलं सगळं मला उरकायला लागतं। हे बघा, परत त्याने एवढं उपटलं, अजून बरंच आहे। अजून एवढं आहे। माझी मम्मी नेमकी उन्हातानातच वावरात घेऊन येते। इतकं ऊन लागतंय ना, डोकं 5-10 मिनटात गरम होतंय पूर्ण। तिला सवय झाली आहे, मला सवय नाही, तरी ती अशीच करते। तिला म्हणते 4 वाजता चल, ते नको, चल आत्ताच, शेणाला खायला काय नाही। सोयाबीन आता बऱ्यापैकी सुकायला चालू झालेलं आहे। काहींचं तर पूर्ण काढायला चाललंय। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंट करत जा। खूप धन्यवाद।